अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। देवशयनी आषाढी एकादशी 25 जुलै 2026 शनिवार या दिवसापासून चातुर्मासचा आरंभ होतो। भगवान महाविष्णू क्षीरसागरावर शेष शौर्यावर 4 महिने निद्राधीन होतात, म्हणून ह्या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। ह्या दिवशी सर्वांनी उपवास करावा व आपल्या सद्गुरू परमपूज्य मोरदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगांच्या दिव्य मंत्राचा 1 माळ जप करावा। ह्या दिवसापासून 4 महिने गोपद्म व्रत करावे। आपल्या देवघर समोर रोज सकाळी रांगोळीने 13 गोपद्मे काढावीत। हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटपून आपल्या कुलदेवतेची व विष्णूंची पूजा करावी। विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय व गीतेचे 18 नावे पठण करावी। उपवास करावा। उपवास म्हणजेच मनाने परमेश्वराजवळ निवास करणे। पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी, हा उपवासाचा मूळ हेतू होय। भगवान विष्णूला 1000 किंवा 108 तुळशीपत्र व्हावी। श्री विष्णूंचं चक्र, गदा, कमळ ह्या पायाजवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला फोटो पुजावा। भगवान श्री पांडुरंगांचा मंत्र 1 माळ जप करावा। तर तुम्ही अशा प्रकारे आज ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। आजपासून आपल्याला 4 महिने चातुर्मास चालू झालेला आहे। चातुर्मासमध्ये तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्याही तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे। तर आजपासून पुढील 4 महिने चातुर्मास हा चालू झालेला आहे। तर चातुर्मासमध्ये कोणत्या सेवा कराव्या? आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत रोज सकाळी देवघरासमोर 33 गोपज्ञ रांगोळी काढणे यास गोपज्ञ व्रत असे म्हणतात। तुम्ही आज हा व्हिडिओ बघत असणार, जेव्हा केव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघणार तेव्हापासूनही तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात। 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो ही सेवा केल्याने। तसेच भगवान श्री महाविष्णूंची सेवा अधिकाधिक स्वरूपात सर्व स्वामी सेवेकरांनी चातुर्मासात नक्की करावी। श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करावे। श्री पुरुष सूक्त व श्री सूक्त पठण करावे। ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। तर तुम्ही नक्कीच ह्या सेवा कराव्या। श्री विष्णू सहस्रनामाचे पठण, श्री पुरुष सूक्त व श्री सूक्त पठण आणि नंतर ओम नमो भागवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा नक्कीच जास्तीत जास्त जप करावा। तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।